धर्मवीरांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. कसे तुकडे तुकडे केले ऐका. इखलास खानाने पकडलं. तरुणांनो लक्ष द्या. इखलास खानाने पकडलं. साखळदंडाने राजाचे दोन्ही हात बांधले आणि औरंगजेबाच्या दरबारात हजर केलं. आता काही दिवसापूर्वी बलिदान दिवस होता बघा. हा मला वाटतं 8 तारखेला होता. आणि तो बलिदान दिवस आमच्या तरुणांनी साजरा करावा. का तर साजरा याच्यासाठी आमच्या छत्रपती धर्मवीरांनी धर्मासाठी जर आपलं बलिदान दिलं असेल तर आम्ही सुद्धा बलिदान दिवस नाही बलिदान मास साजरा केला पाहिजे. अथवा राहो देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आड तुझी पंढरीनाथा नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा सरसावी विनंती माझी पंढरीनाथा तो परसावी विनंती माझी पंढरीनाथा या कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा हे जोडून या कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपरा मंगल भवन मंगल द्रवहु दशरथ बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय हनुमान गुसाई कृपा करहु गुरुदेव की नाई. राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पूर्वावतार भक्त श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा असून
या अभंगाच्या माध्यमातून नामदेव यांनी देवासोबत मागणी प्रगट केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल खरा विठाला विठाला या अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे. नामदेवराय म्हणतात, हे पांडुरंगा, माझा हा पंचमहाभूतात्मक देह याच्याविषयी मी निरासक्त भावनेनं बोलतो. देह जावो अथवा राहो, मला या देहाची आसक्ती नाहीये. म्हणून या देहाविषयी माझा भाव जो आहे तो उदासीन झालेला आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. माझा जो भाव आहे, माझी जी श्रद्धा आहे ती तुझ्या चरणावर बिंदी आहे. पांडुरंगा, माझ्यावर कितीही आपत्ती आली, माझ्यावर कितीही संकट आले, माझ्या जीवनात किती विघ्न आले, तरी मी इतका दृढ निश्चयी आहे की मी तुझे चरण कधी सोडणार नाही देवा. चरण न सोडी सर्वथा. एवढंच काय, मी तुझी शपथ घेतो देवा, मी तुझी आण घेतो देवा, मी तुझे चरण कधी सोडणार नाही. माझ्या जीवनात कितीही मला त्रास झाला तरी मी तुला कधी सोडणार नाही, हा माझा दृढ निश्चय झालेला आहे. कशामुळे झालेला आहे? वदनी तुझे मंगल नाम, तुझ्या मंगल नामाचा परिपाक माझ्या मुखारविंदातून नित्य निरंतर चालतो देवा. त्याचप्रमाणे हृदयी अखंडित प्रेम, हृदयामध्ये तुझ्या प्रेमाचा झरा अखंडितपणे वाहतो देवा. याच्यामुळं माझा एवढा दृढ भाव झाला, माझी दृढ श्रद्धा तुझ्यावरती आहे. मला आणखीन कशाचंच घेणं देणं नाहीये. आता मी जो हा नियम केला तुला न सोडण्याचा, तुझी मनोभावे सेवा करण्याचा, एकनिष्ठ भावनेचं जे व्रत धारण केलं ते माझं अखंडितपणे असंच चालू राहू दे. मी हा नियम केला. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. हे तुझ्या चरणारविंदी मागणी मागतो. आणि मग चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथ. मी तुझे चरण कधी सोडणार नाही. आयुष्यामध्ये माझ्यावर कितीही संकट आले तरी माझा जो दृढ भाव आहे तो तसाच आढळ राहील देवा. अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल खरा विठाला या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा. अकारण कारण करुणावरून आलय, रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोबराय, वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 9 वर्षापासून आपण हा सप्ताह करताय. हे आपलं 10वं वर्ष आहे. श्रीमद भागवत कथा तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री संत गजानन महाराजांच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून आपण श्री क्षेत्र सिंगी खांबा या गावामध्ये हा सप्ताह आयोजित केलेला आहे. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं मला दर्शन होत आहे ते समस्त ग्रामस्थ मंडळी, ही गावातली तरुण मंडळी, भजनी मंडळी, आमचे ज्ञानेश्वर महाराज असतील, ही सर्व मंडळी यांच्या माध्यमातून खरं तर तुमच्या सर्वांचं दर्शन होत आहे. माझ्यावर प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहे. मला वाटतं 1 वर्ष मी इथे कीर्तन केलेलं आहे. हां, मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी केलेलं आहे. हां, मागच्या वर्षी मी एकदा कीर्तन केलं. मी त्यावेळेस म्हटलं नव्हतं मी पुन्हा येईन, तरी पण तुम्ही मला बोलवलं. याचा अर्थ आहे तुमचं प्रेम आहे. ही सर्व भजनी मंडळी अत्यंत प्रेमाची आहे, गुणवान आहे. मराठवाड्यामध्ये जन्म घेणारी आपण सर्व नामदेव यांच्या परिसरातली माणसं आहोत. वारकरी संप्रदायावर आपलं नितांत प्रेम आहे. म्हणून या कीर्तनाकरता सर्व दिग्गज मंडळी सुद्धा आपण उपस्थित केलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र भूषण ज्यांचं गायन ऐकून ज्यांच्या आवाजाचे चाहते महाराष्ट्रातले लोक झालेले आहेत ते म्हणजे हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव, ज्यांचे यूट्यूबवर मिलियन्समध्ये व्ह्युअर्स आहेत, फॉलोअर्स आहेत, नागेश महाराज नानकिले, ज्यांच्या आवाजामध्ये साक्षात सरस्वती आहे. टाळ्या वाजवायला. मी अनेकांचं गायन ऐकतो बरं का, कारण मी गायनाचार्यच आहे. म्हणजे तसा एक कीर्तनकार त्याला स्वर असला पाहिजे. कीर्तनकाराला स्वर असेल तर ते कीर्तन एक आगळं वेगळं असतं. हे सदानंद गुरुजींचे वाक्य आहे. काही लोकांच्या गायनामध्ये आवाजामध्ये एक विशिष्ट दर्दी असते, विशिष्ट आवाज घेऊन ते लोक जन्माला आलेले असतात. आणि त्यातलाच एक आवाज आमच्या नागेश महाराजांचा आहे. ते माझे मित्र आहेत म्हणून त्यांचं कौतुक करावं एवढा मोठा मी नाहीये. म्हणजे एक वस्तुस्थिती, रिअल फॅक्ट ज्याला म्हणतात, त्यांची एक लकप आहे. ऐका ऐका, एक माणूस एक विशिष्ट जीवनामध्ये जगत असतो, त्यांची एक आवाजाची विशिष्ट लकप आहे. म्हणजे त्यांचा उंच आवाज नाही जास्त, त्यांचा खालीही आवाज नाही, पण जो आवाज आहे ना, तुम्ही ते सनई ऐकता का? सनई, शहनाई,
शहनाई ऐकल्यानंतर माणसाचं मन कसं एकदम भारावून जातं ते ऐकल्यानंतर, कारण की ते मंगल वाद्य आहे, प्रसन्न करणारं वाद्य आहे. त्यांचा आवाज एका विशिष्ट लकपमध्ये आहे आणि त्या आवाजामध्ये त्या विशिष्ट लकप विशिष्ट जागा काढतात आणि त्या जागा काढल्यामुळंच कदाचित त्यांचे चाहते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते एक विशिष्ट जागा घेऊन आपल्याला जर आनंद देत असतील तर माणसाने विशिष्ट, थोडं जास्त नसलं पाहिजे, थोडं असं असलं पाहिजे, पण ते जगता आलं पाहिजे. ते जगणं आमच्या नागेश महाराजांकडून शिकलं पाहिजे. महाराज हा नागेश महाराज आहेत, त्यांच्यासोबत हरिभक्तपरायण पावसे महाराजांनी चाल म्हटली. गोड आवाज आहे आणि कापशे महाराज कापशे महाराजांनी गोड अशी चाल म्हटलेली आहे. अत्यंत सुंदर आवाज, संगीताची आराधना साधना त्यांनी केलेली आहे. आळंदीच्या क्षेत्रामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा यांची कृपा संपन्न झाल्याशिवाय आवाजामध्ये एवढी सरगम बसतच नाही महाराज, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. टाळी वाजवा एकदा. त्याचप्रमाणे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण पावडे, तसं पोवाडे पाहिजे होतं तुमचं आडनाव, कारण की पोवाडा ऐकल्यानंतर माणसाचं शरीर असं सळसळ करतं. त्यांचा मृदंग ऐकूनही माणसाचं शरीर असं सळसळ करतं, एवढा गोड त्यांचा मृदंगाचा आवाज आहे, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. कीर्तनाकरता जी भजनी मंडळी आहे, जे ज्ञानेश्वर महाराज असतील, हरिभक्तपरायण केशव महाराज असतील, ही सर्व मंडळी गावातली परगावातली आणि विशेष म्हणजे आपल्या गावातली मंडळी आळंदीमध्ये शिक्षण घेत आहे. काही जगदाळे गुरुजीकडे आहेत, काही सटले गुरुजीकडे आहेत. म्हणजे आपल्या गावामध्ये नवीन कीर्तनकार बोलवायचं काम नाही, आमच्यासारख्याला बोलवायचं काम नाही, तरी पण प्रेम करणारी आहे. भजनी मंडळी बोलवायचं काम नाही, तरी पण परिसरातली गुणीजन मंडळी आहे. म्हणजे ही लोक तयार झाली पाहिजे, आपल्या गावात बीजारोपण झालं पाहिजे, आपल्या गावातला परमार्थ वाढला पाहिजे, आपल्या गावात लोक तयार झाली पाहिजे, म्हणून ही सर्व मंडळी आळंदीच्या क्षेत्रात साधना करतात. यांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आज कीर्तनाकरता आमचे कोंडवाड्यावरूनही काही परमार्थिक रसिक प्रेमी आलेली आहेत, आमचे वरुडचेही काही मंडळी आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. तरुण वर्ग कीर्तनात बसलेला आहे, एकदा तरुणांसाठी टाळी वाजवा. ज्या गावातला तरुण कीर्तनात बसतो त्या गावात क्रांती होत असते, काहीतरी बदल होत असतो. एरवी तमाशा ठेवला तर लोक येतील, परगावातले येतील, पण कीर्तनात येणं महत्वाचं आहे. हे कीर्तनात तरुण मंडळी बसल्यानंतर त्या गावाचं एक विशेष महत्व असतं, म्हणून तरुण मंडळी सुद्धा आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. कीर्तनात बसलेले आबालवृद्ध, माझे मातृवर्ग, पितृवर्ग, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणारविधी नतमस्तक होतो. साऊंडवाले दादा, त्यांनाही धन्यवाद. कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांचं चॅनल आहे का, शूटिंग आहे फक्त, काय नाव आहे, पवार माऊली, त्यांनाही धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल श्री गजानन महाराजांच्या मूर्तीचा वर्धापन दिन सोहळा, बरोबर, मंदिराचा मूर्तीच बऱ्याच दिवसापासून आहे, मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आपण इथे संपन्न करतोय. गजानन महाराजांचे आपण सर्वजण भक्त आहोत. आजच्या दिवशी मागणीचाच दिवस असल्यामुळं गजानन महाराजांना एक मागणी मागूयात. महाराज, आपण समर्थ आहात, म्हणून आपल्याला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज म्हटल्या जातात. आपण समर्थ आहात, आम्ही असमर्थ आहोत, आमची विनंती मान्य करा. हे भवनदीचं पाणी खूप फुल आहे. प्रमाणम भवाब्दे इदम मामकानाम मामकानाम भव अब्दे प्रमाणम इदम. भव अब्दे म्हणजे भवा नदीचं पाणी कमर एवढं आहे, म्हणून आपल्याला भवनदीतून पार जाण्याकरता गजानन महाराजांचे चरण पकडावे लागतील. गजानन महाराजांचे चरण पकडल्याशिवाय आपल्याला भवनदी तरून जाता येणार नाही. म्हणून आपण बसलोच गजानन महाराजांच्या दरबारात. इको कमी करा, गाताना दिला तर चालेल. गजानन महाराजांना एक विनंती करूया. महाराज, आम्हाला तुमच्या नावेत बसवा आणि भगवंताचं दर्शन तुमच्या करवी अनेक भक्तांना घडलेलं आहे, आम्हाला सुद्धा घडवा. कारण की दासगडू महाराजांनी गजानन विजय ग्रंथाच्या आरतीमध्ये असं लिहिलेलं आहे, असं सांगितलेलं आहे की गजानन महाराजांनी ज्या भक्तांना दर्शन दुर्लभ होतं त्या भक्तांना विठ्ठलाचं दर्शन घडवलेलं आहे. आम्ही सुद्धा असमर्थ आहोत दर्शन घेण्याकरता. तुम्ही दर्शन घेऊन मुक्त झालात, आमची सुद्धा इच्छा आहे विठ्ठलाचं दर्शन आम्हाला तुमच्या नौकेत बसवा आणि विठ्ठलाचं दर्शन करून द्या. कारण की दासगणू महाराजांनी म्हटलेलंच आहे ना, व्याधी वारुण केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. विठ्ठल दर्शन भवसिंधू हा तरण्या
नौका तव चरण नौका तव चरण स्वामी दास गणोचे मान्य करा कवण जय देव जय देव. म्हणजे दास गणू महाराजांनी मागणी मागितलेली आहे. त्याच अनुषंगानं आम्ही सुद्धा आज मागणी मागतो. तुमच्याच कडवी आम्हाला विठ्ठलाचं दर्शन झालं पाहिजे. कारण की जन्माला आल्याचं सार्थक तेव्हाच होतं विठ्ठलाची देखलिया विठ्ठलची देखलिया विठ्ठलची देखलिया विठ्ठलची हो तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची विनाम वीयते प्रसूयते ठनाम स्थीयते ल नाम लियते. उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात आहे, तो विठ्ठल आहे, तो पांडुरंग आहे. मग अशा पांडुरंगाचं दर्शन आपल्याला सुद्धा व्हावं आणि ते एखाद्या संतांच्या माध्यमातून व्हावं हे महत्वाचं आहे. कारण की जीवनामध्ये आल्यानंतर 2 दिवस महत्वाचे असतात सज्जनो. माझ्याकडे लक्ष द्या. एक दिवस ज्या दिवशी आपला जन्म होतो तो, आणि ज्या दिवशी माझा जन्म का झाला हे आपण सिद्ध करून दाखवतो तो विठ्ठल. विठ्ठला विठ्ठल अरे कितीतरी आपले जन्म झाले, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अरे दिवसही आपले गेले, पण चांगल्या लोकांच्या संगतीत चांगलं ऐकण्यात आपले दिवस गेले पाहिजे. बीत गए रे दिन पर दिन बीत गए बीत गए बिना पर दिन बीत गए. इस तट से उस तट तक पन घट से पन घट तक मधु के घट भरे बीत गए रे दिन पर दिन बीत गए. तुकडोजी महाराजांनी म्हणावं ना, काय केलं इतक्या दिवस तू? कधी संतांच्या जवळ बसला नाही, कधी देव भेटावा अशी इच्छा निर्माण झाली नाही, कधी वेदांत ऐकावा असा वाटला नाही, कधी आत्मस्वरूपाची ओळख झाली पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली नाही. काय केलंस? क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया. हो क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, पाना था उसको खो दिया रे,
तर आमच्या नागेश महाराजांचा आवाज ज्या कॅसेटमुळे प्रसिद्ध झाला, अरे 2 दिवसाचा तो मेहमान आहे. हे जीवडा जीवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम अब तुम 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 कब सुमरोगे राम बालपना तो खेल गवाया तरुण हुआ तो समय गवाया बालपना तो खेल गवाया तरुण हुआ तो समय गवाया बालपना तो खेल गवाया तरुण हुआ तो समय गवाया जीवड़ा 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 दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरो जीवड़ा 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 अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब मला माहित आहे आपण सर्व रसिक आहात आणि गायनाची चाहती मंडळी आहात. त्यामुळे ही सर्व मंडळी आपण, तुम्ही जोहरी आहात, सोनार आहात, तुम्हाला खऱ्या हिऱ्याची रत्नांची पारख आहे. विठ्ठल धरा विठाला धरा विठाला विठाला विठाला. नाही तर एरवी आमच्या नशिबाला अशी रत्न नसतात. आमच्या नशिबाला सगळे 80च्या पुढचेच, म्हणजे त्यांचा अवमान नाही, पण एकाला सुचत नाही, एकाला दिसत नाही, एकाला ऐकू येत नाही, एकाला कळत नाही. पण आज आपण सर्व गुणवान मंडळी उपस्थित केलेले आहे महाराज. आपल्याला महत्व कळालेलं आहे. हा, महत्व कळल्याशिवाय, किंमत कळल्याशिवाय मोल ठरवता येत नसतं. ऐका, या देहाचंही तसंच आहे. सच्चिद आनंद स्वरूप हे आपल्या आत्मस्वरूपाचं लक्षण केलेलं आहे. आपलं आत्मस्वरूप ते आहे, पण देहाच्या माध्यमातून ते कळू शकतं. देहाच्या निधाने सच्चिदानंद पदवी घेणे, या देहाच्या माध्यमातून आपण सच्चित आनंद स्वरूप आपलं ओळखू शकतो. पण संतांच्या जवळ बसल्याशिवाय हे कळत नाही. देवाला सुद्धा संतांच्या जवळ बसावंसं वाटलं, देवाने सुद्धा गुरु केले, तर आपण सुद्धा एखादा गुरु केला पाहिजे, एखाद्या संतांच्या जवळ बसलं पाहिजे. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींच्या जवळ रामप्रभू बसले आणि रामप्रभूने कदाचित गुरुकडून जे शिक्षण घेतलं, गुरु शिक्षण देत असताना, ज्ञान सांगत असताना राम ऐकायला लागले आणि राम ऐकता ऐकता त्या योग वासिष्ठाचं श्रवण कदाचित आमच्या संत वाङ्मयामध्ये निर्माण झालं आणि ते योग वासिष्ठाचं चिंतन ज्ञानोबाऱ्यांच्या टीकेमध्ये आलं. ज्ञानोबाऱ्यांची योग वासिष्ठावर टीका आहे, जुन्या मंडळीकडे सापडते बघा. ती टीका सध्या उपलब्ध नाहीये, खूप कमी लोकांकडे सापडते. पहिले आचार्य आपल्या महाराष्ट्रातले प्रल्हाद शास्त्री दैठणकर, त्यांच्याकडे योग वासिष्ठाची टीका सापडते सध्या. ते योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींनी 7 भूमिका ज्ञानाच्या मांडलेल्या आहेत. बहुतेक ज्ञानाच्या 7 भूमिका नामदेवरांनी या अभंगामध्ये वसिष्ठ ऋषींचं श्रवण करून ऐकून मांडल्या असाव्यात. कारण की प्रत्येक अभंगाला षडलिंग असतात. उपक्रम, उपसंहार हे सर्व अर्थवाद, अपूर्वता, फल, लिंगम, तात्पर्य, निर्णय. प्रत्येक अभंगाला विशिष्ट अधिकारी असतात, प्रयोजन असतं, फल असतं, संबंध असतो, अनुबंध चतुष्ट याला म्हणतात. मग या अभंगाला सुद्धा एक विशेष रचना आहे. नामदेवरांनी एक विशिष्ट समाज दृष्टीपथा पुढे पाहिला. त्यांच्या डोळ्यासमोर काही लोक दिसली त्यांना, जी भक्त श्रेणी मधली होती, देहावर उदास असलेली होती. आणि मग देहावर उदास असलेल्या व्यक्तींकरता मी काय निर्माण केलं पाहिजे,
असं कोणतं साहित्य निर्माण केलं पाहिजे? नामदेवांना ते सुचलं आणि हा अभंग प्रसिद्ध झाला. हा अभंग योग वासिष्ठाच्या 7 भूमिका सांगणारा अभंग आहे. लक्ष देऊ नये का? योग वासिष्ठाच्या 7 भूमिकेतली एक सत्वापती असंशक्ती या भूमीच्या मधली अवस्था, दोन्हीचा संबंध जोडणारी अवस्था कदाचित नामदेवांनी अभंगात पाहिली आणि हा अभंग निर्माण केला. संतांनी या अभंगात काय सांगितलं हे संतांनाच माहिती. आपण फार फार तर थोडी चिकित्सा करू शकतो, याचं परीक्षण आपल्याला करण्याचा अधिकार नाही. हा अभंग नामदेवांनी असाच अर्थ घेऊन सांगितला असेल हा दुराग्रह करता येणार नाही. पण गुरु कृपेमुळं संत वाङ्मयाचा थोडासा अभ्यास केल्यामुळं एक संस्कृतचं थोडंसं ज्ञान असल्यानंतर आपल्याला या अभंगाची दृष्टी येत असते. वेदांत ऐकल्यानंतर, शास्त्र श्रवण केल्यानंतर अभंगाची एक वेगळी दृष्टी येत असते की संतांना या अभंगातून काय सांगायचं असेल. म्हणून तो एक यथामतीनं केलेला अभंगाचा उहापोह मला 1.25 तास तुमच्या पुढे मांडायचा आहे. बघा, 7 अवस्था नामदेवांनी कदाचित या अभंगात मांडल्या असाव्यात योग वासिष्ठाच्या. लक्ष देऊ नये का? पहिली अवस्था आहे शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वपत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि 7वी अवस्था आहे तुर्यगा. या 7व्या अवस्थेच्या अलीकडे पदार्थ भाविनी, तिच्या अलीकडची अवस्था असंशक्ती आणि नंतरची खालची अवस्था सत्वपत्ती. सत्वपत्ती असंशक्ती याच्यामधल्या भूमिकेत नामदेवांनी हा अभंग जोडला असावा, कारण की ते महात्म्य देहावर उदास असतात. त्यांना देहतादात्म्य नसतं. तदेव आत्मानाम स्वरूपम यस्य, त्यांचा संसार निवारलेला असतो. त्यांना संसारात राहून संसाराचं काही घेणं देणं नसतं. जसं पद्मपत्रम इव अंबसा, इव अंबसा म्हणजे पाण्यामध्ये पद्मपत्रम, एखादं कमळाचं पान, एखादं कमळाचं फुल राहतं, पण पाण्याला ते चिकटत नाही. पाण्याला त्याचा स्पर्श जरी होत असला तरी त्याच्याविषयी त्याचं तादात्म्य नसतं. तसे संसार करणारे महात्मे आपल्याला दिसत असले तरी संसारात ते रमत नसतात. त्यांना संसाराचं काही घेणं देणं नसतं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, देहीचा सोनी विदेही करुणी कर्म करते पाहे, वैषम्याची नाही वाटा घाटी तयासी. विषमता नावाचा दुर्गुण त्यांचा निघून गेलेला असतो. त्यांना सगळे समान दिसत असतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखा देव तेची जाणा. तुका म्हणे सावकी तोची भगवंताची मूर्ती. जे का रंजले गांजले त्याची म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखा संत कोणाला म्हणतात, महात्मा कोणाला म्हणतात, साधू कोणाला म्हणतात, ज्याचे षडविकार निघून गेलेले असतात त्याला साधू म्हणतात. संत कोणाला म्हणतात, ज्याचा अंतिम निर्णय झालेला असतो, माझं स्वरूप हे सर्वांना कळालं पाहिजे, त्याला संत म्हणतात. ज्याचा आत्मा महान असतो त्याला महात्मा म्हणत असतात. म्हणून हे जे लोक आपल्याला बघता बघता वाङ्मय निर्माण करतात त्यांचा आपल्यावर खूप मोठा उपकार आहे महाराज. आपण त्याच्यातून उतरही होऊ शकत नाही. काय करायचं, फक्त त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा. संतांनी गाथा निर्माण केली, ज्ञानेश्वरी निर्माण केली, काही करायचं नाही. ज्ञानेश्वरी तुम्हाला कळत नाही काही हरकत नाही, तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही काही हरकत नाही, चालेल. ज्ञानेश्वरीवरून नुसतं बोट फिरवा. ऐका माझ्याकडे बघा, ज्ञानेश्वरीवरून फक्त बोट फिरवा, त्या ओळीवरून अक्षरावरून फक्त बोट फिरवा. एकदा तुम्ही ज्ञानेश्वरीच्या ताब्यात तुमचं बोट दिलं की ज्ञानेश्वरी आयुष्यभर तुमचं बोट कधी सोडत नाही. हे ज्ञानेश्वरीची ताकद आहे. ज्ञानेश्वरी तुम्हाला भरकटू देणार नाही, तुम्हाला विषयाकडे जाऊ देणार नाही, तुमच्या मनामधले विकार नष्ट करेल. हे सामर्थ्य ज्ञानेश्वरीत आहे, हे सामर्थ्य गाथ्यामध्ये आहे. तुम्ही फक्त एकदा त्यांच्या सहवासात जाण्याचा प्रयास करा. एकदा जाल, गेलंच पाहिजे महाराज. संतांनी त्रास घेऊन आपल्याकरता हे वाङ्मय निर्माण केलं. मरायचं तर प्रत्येकालाच आहे ना, एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय. पण माझी विनंती असेल, मरा पण एकदा आयुष्यात ज्ञानेश्वरी गाथा वाचा, नंतरच मरा. विठ्ठल संतांनी कळावं याच्याकरता आपल्यासाठी ग्रंथ निर्मिती केली आणि त्या ग्रंथात संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. टप्प्याटप्प्याने मी सांगतो तुम्हाला. पहिली अवस्था योग वासिष्ठाची, या अभंगाच्या भूमिकेत या पहिली अवस्था आहे
परमार्थाची सुरुवात शुभेच्छा नावानं होते. शुभेच्छा या अवस्थेनं होते. शुभ इच्छा याच्यातही अदेंग गुण हे सूत्र लागलेले लघु सिद्धांत कौमुदीचं. अतेंगचे गुण संज्ञेच्यात एवढं नाही कळणार तुम्हाला, त्याच्यासाठी काशी करावं लागते, जे आम्ही केली. त्याच्यासाठी व्याकरण शिकावं लागतं, लघु सिद्धांत कौमुदी शिकावी लागते, सिद्धांत कौमुदी, मध्य सिद्धांत, व्याकरण महाभाषापर्यंतचा अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठंतरी हे अर्थ आपल्याला लागतात. म्हणून अर्थदृष्टी आली पाहिजे अभंगाची. संतांनाही अभंगातून अभिप्रेत अर्थ तो काय ते संतांच्या जवळ, गुरुच्या जवळ बसल्याशिवाय कळत नाही. म्हणून ज्यावेळेस शुभेच्छा या अवस्थेवर माणूस येतो, शुभेच्छा या अवस्थेवर केव्हा येतो, ज्या वेळेस त्याला असं वाटतं की मी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, मी कीर्तन ऐकली पाहिजे, मी संतांचं श्रवण केलं पाहिजे, मी आळंदीला गेलं पाहिजे, मी गायन शिकलं पाहिजे, मी मृदंग शिकला पाहिजे, मी ज्ञानोबाची कृपा संपन्न केली पाहिजे, मी भंडाऱ्या डोंगरावर जाऊन साधना केली पाहिजे. आमचे जगन महाराज करतात बघा काही दिवस साधना तिकडे जाऊन, ऐक नाही, ते शुद्ध होड्या करता असतं. आपण हे ते केलं पाहिजे. हा, म्हणजे आपण साधनामय जीवन केलं पाहिजे. आपलं साधना असली पाहिजे जीवनात. इदं तेना तपस्काय ना भक्ताय कदाचन. साधनेशिवाय, तपश्चर्येशिवाय आपल्याला गुण येतच नसतो महाराज. हा, अवगुण येतात पण गुण महत्वाचा असतो. गुण कधी येतो, ज्यावेळेस आपण साधना करतो त्यावेळेस. हा, म्हणून आपण साधना केली पाहिजे, आपण देवाची आराधना केली पाहिजे, देव पूजा केली पाहिजे. आपण रोज सकाळी उठल्यानंतर निदान 5 मिनिटं का होईना 5 अभंग तरी गाथ्यातले म्हटले पाहिजे, 10 ओव्या तरी म्हटल्या पाहिजे. ही जी इच्छा निर्माण होते याला शुभेच्छा म्हणतात. काय म्हणतात बोला? शुभेच्छा. ही पहिली अवस्था आहे, पहिली पायरी आहे परमार्थाची. आपण परमार्थाची सुरुवातच शुभेच्छा या अवस्थेपासून करतो. हा, शुभेच्छा आपल्याला निर्माण झाली पाहिजे. मी कीर्तनात बसलं पाहिजे, कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवली पाहिजे, मी कीर्तनात बसताना ताट बसलं पाहिजे. नाही कळालं का? मी कीर्तनात बसताना कीर्तन माझ्यासाठीच चाललेलं आहे अशा अवस्थेतून ऐकलं पाहिजे. कीर्तनकार येतात पण ते कीर्तन जीव तोडून करत असतील तर ते कीर्तन कदाचित माझ्या हिताचं असलं पाहिजे, त्याच्यातून माझं काहीतरी भलं झालं पाहिजे. ते कीर्तन हसण्यासाठी नाही, ते कीर्तन मनोरंजनासाठी नाही, तर ते कीर्तन जे चाललेलं आहे त्याच्यातून माझं आत्मकल्याण झालं पाहिजे, माझा परिवार त्याच्यापासून चांगल्या मार्गाला गेला पाहिजे. कीर्तनात बसून आपण सप्ताह कमिटीमध्ये काहीतरी कमी असलं तर त्याच्यासाठी आपण मदत केली पाहिजे. ही शुभ इच्छा आहे. नाहीतर एखादा 1000ची पावती फाडतो, त्याला म्हणतो अरे जाऊ दे तिकडे, त्यांना काय काम आहे, फाड 1000ची, फाड 500ची. असं नाही. अरे एखादा जर सढळ हाताने मदत करत असेल तर त्याला म्हटलं बाबा अरे 1000चीच काय दे ना, तुझ्याकडे कमी आहे का? 100 पोते सोयाबीन होते तुला, हा 100 पोते हरभरा होते, अरे काय कमी आहे तुझ्याकडे? एरवी दवाखाना तर पाठीमागं लागलेलाच आहे ना. 1 वर्ष फक्त सप्त्या करता 5000ची पावती फाड, तुझा दवाखाना बंद झाल्याशिवाय राहणार नाही. हा, अशी त्याला सद्बुद्धी द्या ना, मार्गदर्शन करा ना. याला म्हणतात शुभ इच्छा. हा, हे जे आपल्या मनामध्ये विचार येतात शुभ इच्छा असल्याशिवाय येत नाहीत. मी कीर्तनात बसलं पाहिजे, कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे, ताट बसलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. कीर्तन चालू असताना महाराज जीव तोडून सांगतो तरी पण कीर्तनात झोपलं पाहिजे. नाही का? नाही, ही अशुभ इच्छा होईल फार फार तर. म्हणजे हे कीर्तन आहे, हा, हे मनोरंजन नाही, हे माझ्यासाठी चाललेलं आहे. म्हणून मी कीर्तन चालत असताना 1 तास का होईना पण इथे असलं पाहिजे, कीर्तनात असलं पाहिजे. माणसात बसतात कीर्तनात हो, पण माणसाचं मन तिकडं बाहेर कुठतरी भरकडत असतं, आहे की नाही? आजोबा खाली बसा, गेला आजोबाकडे. आता काही चाणाक्षी आहेत, काहीची रेंज 5G ची आहे म्हणून त्यांनी नाही बघितलं. पण जे कीर्तनात नाहीत, ज्यांचे इंद्रिय त्यांचा निग्रह झालेला नाही, ज्याला इंद्रिय जय म्हणतात, हा, विवेक वैराग्य क्षमादी षटक संपत्ती असा धारण करणारा मोक्षू या कीर्तनाचा अधिकारी आहे, या श्रवणाचा अधिकारी आहे. मोक्षाची तीव्र इच्छा असणारा त्याला मोक्ष म्हणतात, जिज्ञासू म्हणतात. पामर आणि विषयी याच्याकरता हे नाहीच आहे. म्हणून पहिल्यांदा शुभ इच्छा निर्माण झाली पाहिजे. शुभेच्छा नंतर दुसरी अवस्था आहे सुविचारणा. मी एखाद्या संतांना विचारलं पाहिजे का हो महाराज, तुम्हाला देवानी दर्शन दिलं, आम्हाला तो देव दर्शन देईल का? आम्हाला देवाचं कधीतरी दर्शन झालं पाहिजे की नाही? तुम्हाला दर्शन दिलं पण आमची सुद्धा इच्छा आहे तो देव कसा दिसतो, आम्हाला त्याचं स्वरूप कळालं पाहिजे. हा, कधीतरी आपण संतांना विचारा. पुसावेसे ही चिवाटी जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेल. काय मला देव कृपा करील काय? काय मला राम दर्शन देण्याकरता येईल काय? जसं शबरीला दर्शन देण्याकरता आला. अरे आपण रामाचं दर्शन घेण्याकरता जाणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि रामानं आपल्याला दर्शन देण्याकरता आपल्या घरी येणं याला खरा परमार्थ म्हणतात. हा,
देवाच्या जवळ जाऊ नका, देवाला तुमच्या जवळ बोलवा. एवढी तुमची दृढ भक्ती झाली पाहिजे. शबरी मातेनं ती केली. रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, आश्रमात या कधी येशील, आश्रमात या कधी येशील, ही माझी कामना. रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. शबरी मातेनं सुद्धा राम भेटावा, राम यावा म्हणून इच्छा प्रगट केली. आपण सुद्धा 22 जानेवारीला सगळ्यांनी म्हटलं राम अयोध्येमध्ये मंदिरात प्रतिष्ठित झाले आणि आमच्या सगळ्या देशवासियांनी एक गीत गायलं. राम आएंगे आएंगे राम आएंगे. बोला राम आएंगे आएंगे आएंगे, राम आएंगे आएंगे राम पाकिस्तानात बसलेत का बांगलादेशात? एवढा कमी आवाज. दोन्ही हात वर करा एकदा राम प्रभू करता. दोन्ही हात एकदम लंबे लंबे बघा. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नाम तेरा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. घर में अब एक ही नाम जय श्री राम, घर में अब एक ही नाम, एक ही नाम. जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. श्री रामचंद्र भगवान की जय. जय जय श्री राम. घ्या आता खाली घेतले का? असू द्या आता
आम्हाला काय पण मला सांगा ही इच्छा कोणती आहे? हिला शुभ इच्छा म्हणतात, हिला सुविचारणा म्हणतात. विचारलं पाहिजे माझं कर्तव्य काय, रामाचं मंदिर व्हावं याच्यासाठी माझं बलिदान दिलं पाहिजे. हा, जे कारसेवकांनी दिलं. 6 डिसेंबर 1992 ला जी घटना घडली आपल्या सर्वांना माहिती आहे. कारसेवकांनी आपलं बलिदान दिलं आणि रामाचं मंदिर जे झालं ते त्यांच्या बलिदानामुळे आज आपल्याला बघायला मिळालं. राम जो मंदिरामध्ये स्थानापन्न झाला ते कारसेवकांच्या बलिदानामुळेच. अनेक लोकांनी त्याच्यासाठी आपला वेळ दिला. सुप्रीम कोर्टापर्यंत केस चालली. अरे 529 वर्ष रामाला वनवास भोगायचं काम पडलं. किती दुर्दैवही आहे कलियुगाचं. अरे त्रेतायुगात तरी रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास होता, पण या कलियुगामध्ये रामप्रभूला 529 वर्षाचा वनवास भोगायचं काम पडलं. हा, आणि 529 वर्षानंतर माझा राम अयोध्येमध्ये मंदिरात प्रतिष्ठित झाला महाराज. त्याच्यासाठी लोकांनी आपला जीव दिला. मी आता खंडाळ्याला कथा झाली, आमची मंडळी आली होती खंडाळ्याला. माझा कथेमध्ये विषय झाला राम मंदिराचा. मला कथा आल्यानंतर लोक भेटली आणि त्या गावातली लोक म्हणू लागली, महाराज आम्ही सुद्धा कार्यसेवकांमध्ये होतो, आम्ही सुद्धा त्यावेळेस गेलो होतो. 1992 ला ज्यावेळेस बाबरी मस्जिदीचा ढाचा पडला ना, आम्ही तिथं होतो. आम्ही एक दृश्य डोळ्यांनी पाहिलं, ते तुम्हाला सांगतो. मला सांगा. ते म्हणू लागले ज्यावेळेस कार्यसेवकांनी राम मंदिर व्हावं याच्याकरता बाबरी मस्जिद पाडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात 2 जण आम्ही पाहिले. 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. एक 25 वर्षाचा तरुणाबांड मुलगा होता आणि एक 23 वर्षाची तरणी मुलगी होती. दोघांनी आपल्या शरीराला बॉम्ब लावले. ऐका ऐका ऐका, आपल्या शरीराला RDX लावले, बॉम्ब लावले आणि जिथं रामाचा जन्म झाला होता, जिथं भूमी होती ती त्याच्यावरती घुमत होतं, तिथे घुमत पर्यंत गेले, मस्जिद पर्यंत गेले आणि रामाचं मंदिर व्हावं याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या शरीराला बॉम्बने उडवलं, जेणेकरून हे घुमत नष्ट झालं पाहिजे, मस्जिद नष्ट झाली पाहिजे. अरे त्यांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या, रक्ताच्या चिरकांड्या उडल्या असतील, पण महाराज त्यांचं साध्य त्यांनी प्राप्त करून घेतलं. आज रामाचं मंदिर झालं ते अशा लोकांच्या बलिदानामुळे झालं. कदाचित याच्याकरताही अभंग निर्माण झाला असावा. देह जावो पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव. देह जावो अथवारा हो, 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 देह जावो
पांडुरंगाच्या चरणावर जाऊन पडत असतो, पण तू इथून निघला पाहिजे. हा काय वातावरण आहे महाराज, हा? असं वाटतं ना यांचं ऐकतच राहावं. याच्यासाठी मातेची सरस्वतीची कृपा असावी लागते. हा महाराजांची साधना आहे. बासरला जाऊन खूप साधना केलेली बरं का महाराजांनी, ते सांगत नाहीत पण आम्हाला माहिती होत असते. सरस्वतीची साधना झाल्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून मला असं वाटतं की आता यांचे चरण न सोडी सर्वथा अशी नेहमी असावे, पण दुर्दैव आमचं भेटत नाहीत रोज असे. नामदेवांनी प्रार्थना केली देवाला, मागणी मागितली देवाला, माझा हा दृढ निश्चयाचा नियम, माझा दृढ संकल्पाचा नियम हा नित्य नियमाने चालू राहू दे. आपलाही हा नियम असाच चालू राहण्याचा भगवंताला संकल्प करा. देवा माझी ही अवस्था भक्तीची, तू पूर्ण तुझ्या चरणारविंदाशी समर्पित आहे. तू माझा हा नियम असाच चालू राहू दे देवा. हा देह आहे पण याच्याविषयी मला आसक्ती नाहीये. माझा देह जावो अथवा राहो, माझा जो दृढभाव आहे तुझ्या चरणारविंदी आहे देवा. पांडुरंगी दृढभाव. हा पांडुरंग घ्या, कृष्ण घ्या, राम घ्या, गोविंद घ्या, आपला जो इष्ट असेल फक्त त्या इष्टाची आपण साधना करत असताना नाम नामीचा अभेद संबंध असतो. जे नाम घेतो आपण नामी स्वरूप व्हायचं असतं. आपलं त्याचं स्वरूप एकच आहे ना. हे वेदांताच्या जर सिद्धांतातून आपण पाहिलं तर कबीरजी आपल्याला हसतात. पाण्यामध्ये राहून आपल्याला तहान लागावी, पाण्यामध्ये आपण राहतो पण मासुळीला तहान लागावी, कबीरजीने हसावं. पाणी मोमीन प्यासी, पानी मोमीन प्यासी, सुन सुन आवत हसी मोहे, सुन सुन आवत हसी रे. पानी मोमीन पियासी, मोहे सुन सुन आवत हासी रे. पानी मोमीन पियासी. पाण्यामध्ये मासुळी असते असं देवाचं स्वरूप आपल्या डोळ्यामध्ये आहे. हा नैनो की दर्पण में छवि मनोहर सावरिया की, नैनों के दर्पण में छवि मनोहर सावरिया की. सावरिया मन भावरिया की, सावरिया मन भावरिया की. नैनों की दर्पण में छवि मनोहर सावरिया की. देवाला प्रार्थना करा, देवा माझ्या डोळ्यामध्ये तुम्ही बसा. बसो मोरे नैनन में नंदलाल, सावली सूरत मोहनी मूरत, सावली सूरत मोहनी मूरत, गलवे जंती माल. बसो मोरे नैनन में नंदलाल. हे नंदलाल माझ्या डोळ्यामध्ये बसा. माझी इच्छा आहे भक्तांना तुम्ही दर्शन दिलं, मीराबाईंना तुम्ही दर्शन दिलं, साक्षात पाया घुंगरू बांधून ती नाचत होती तुमच्या करता. आमचा एवढा अधिकार नाही होऊ शकत. सर्वसामान्य आहोत आम्ही, शेतात काम करणारे शेतकरी आहोत. आम्ही कधीतरी तुझा एका सेकंदाचा निका परमार्थ केला असेल ना, तुझी भक्ती केली असेल ना, कीर्तनात बसून 1 तास का होईना कीर्तन मन लावून श्रवण केलं असेल ना, तर त्या 1 तासाच्या भक्ती करता, 1 सेकंदाच्या भक्ती करता पूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकदा तू कसा दिसतोस आम्हाला तुझं दर्शन घेण्याची इच्छा. हा देवाला टाहू फोडून कधीतरी म्हणा, भेटी लागी
जीवा लागली सियास पाही रात्री दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली सियास पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीव तैसे माझे मन हो तैसे माझे मन वाट पाही भेटी लागी जीवा लागली पांडुरंगा अरे तुझं रूप आम्हाला डोळ्यांनी दिसलं पाहिजे वेड लागलं पाहिजे माणसाला हा वेधले ओ मन तयाचे गुणे क्षणभरा विठ्ठल रुक्मिणी नावी समले एका सेकंदात सुद्धा माणसाला विषय आठवू नये विषय तो त्यांचा नारायण झाला पाहिजे आपला विषय होतो म्हणून आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतं दुःख भोगावं लागतं पण आपण सततम कीर्तयंतो माम देह जावो अथवा राहो या देहाविषयी निरासक्त होण कधीतरी देव भेटावा ही इच्छा निर्माण होणं हा याला अवस्थेचा परमार्थ म्हणतात महाराज ही अवस्था जशी मीराबाईंची झाली मस्ती चढली महाराज मीराबाईला आपल्यालाही मस्ती चढते पण आपल्याला कधी चढते आता दिवस आले बघा लग्न सराईचे ज्याचे लग्न ठरले त्यांना उकड्या फुटत असतील त्याच्यापेक्षा उकड्या त्यांच्या मित्रांना अरे डीजे किती हजाराचा ठेवला हा आता ज्यांचे लग्न जमतायत त्यांच्यासाठीच आहे ज्यांना लग्नाचं टेन्शनच घ्यायचं नाही त्यांना बोलून फायदा काय आहे का नाही आई विठ्ठल काय करावं आता ते निघतच तोंडला माझ्या आणि मी लहान भाऊ म्हणून मोठ्या भावाचं लग्न आधीच व्हायला पाहिजे होतं पण असं आता काय हरकत आता होणारच आहे नाही होणार असंही नाही कारण की पुढे परंपरा चालवणार ना कोणी चालवावी मग आहे की नाही म्हणून ज्याचे झाले त्यांना विचारा महाराज हा आनंदात असतात पण ती मस्ती नाही हा परमार्थाची मस्ती काहीतरी वेगळीच आहे हा दारू पिऊन बँड पुढं डीजे पुढं नाचून आपल्याला दारू पिऊन मस्ती चढते की नाही काही नाही हलवल्या मना म्हणजे फसले ते याचा अर्थ ते पितात आणि त्यांना मस्ती चढते पण दारू पिऊन नाचून जी मस्ती चढते ती नाही आम्हाला परमार्थाची मस्ती चढली पाहिजे जाम पर जाम पेने से क्या फायदा रात को ली सुबह उतर जाती है एक बार हरि नाम का प्याला पिओ पूरी जिंदगी सुधर जाती है एकदा फक्त हरि नामाचा प्याला पिऊन तर बघा तो प्याला प्या हा नाही तो हरिनामाचा हरि नाम का प्याला और हरे कृष्ण की हाला रे हाला हरि नाम का प्याला रे प्याला हरे कृष्ण की हाला ऐसी हाला पी पी करके बना बने मतवाला हरि नाम का प्याला रे प्याला हरे कृष्ण की हाला मस्ती मस्ती महाराजी मीराबाईला चढली होती बापाने विषाचा प्याला तोंडाला लावला बरं का पण मीराबाईने बापाचं ऐकलं नाही भक्त प्रल्हादाने बापाचं ऐकलं नाही परमार्थाला विरोध करणारे जवळचे लोक असतात लांबचे लोक विरोध करत नाहीत तुमच्या आसपास बघा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला विरोध करणारे असतात पण महाराज त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांना हसू द्या तुका म्हणे हसे जन नाही का नये ठाये गवळणींना लोक हसायचे पण गवळणींचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं या कुळ माझे गेले हरपोणे हा कारण की त्यांनी सर्वस्व भगवंताला अर्पण केलेलं होतं दोन्ही हात वर करून द्रौपदी सुद्धा देवाला म्हणत होती हा हे कृष्णा लाज राखो गिरिधारी लाज राखो गिरिधारी हे गिरिधारी माझी लाज राखा तुम बिन मोरी कौन खबर रे गोबर धन गिरिधारी हे गिरिधारी हे गिरिधारी माझी लाज राखा माझी लाज तुमच्या हातात आहे
द्रौपदी सारखा टाहो फोडून भाव आपला कधी झालाय का? गवळणीसारखा आपला भाव कधी झालाय का? अर्ध्या रात्री देवाने बासुरी वाजवावी, देवाच्या आवाजाच्या दिशेने गवळणीने निघावं. हा, मीराबाईने हातात प्याला घेतला, बापाने विषाचा प्याला तोंडाला लावला, तरी पायात घुंगरू बांधून देवासाठी नर्तन करावं. पग घुंगरू बांध मीरानाची रे, पग घुंगरू बांध मीरानाची रे, विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत मीरा हासी रे, पिबत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरानाची रे, पग घुंगरू बांध मीरानाची रे, पग घुंगरू बांध मीरानाची रे. पायात घुंगरू बांधून मीराबाईने देवासाठी भजन करावं. गोरोबा काका स्वतःच्या मुलाला पायाखाली तोडतात, तरी त्यांचं देहभान हरपून जातं. याला देह जावो अथवा राहो ही अवस्था म्हटल्या जात. हे भक्तांच्या बाबतीत आहे, पण आमच्या सारख्यांसाठी काही आहे का? तुमच्यासाठी सुद्धा आहे. सर्वसामान्य भावनेतून सुद्धा आपण देह तादात्म्य विसरून देवाचं भजन करू शकतो. विठ्ठल विठ्ठल हरा विठाला, हरा विठाला, विठाला 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 विठाला. एकदा भगवंताचं कृष्ण परमात्म्याचं डोकं दुखायला लागलं. लक्ष देऊ नये का? आणि मग झालं असं, कृष्ण परमात्मा नाराज अवस्थेमध्ये बसलेले होते. नारदजी आले आणि नारदजीनं म्हटलं, देवा काय झालं तुम्हाला? का नाराज बसलेला आहात? त्यावेळेस देव म्हणायला लागला, नारदा काय सांगू रे, डोकं दुखायला लागलं. देवा तुमचं डोकं दुखतंय? हा, मग काय झालं? देव जरी असलो तरी मला भाव आहे ना. हा, मला चित्त आहे, मला मन आहे, माझंही डोकं दुखू शकतं. डोकं दुखायला लागलं देवाचं. काय इलाज आहे देवा? देव म्हणायला लागले, जो भक्त त्याच्या पायाची माती माझ्या डोक्यासाठी देईल, समजावं तेच माझ्या डोकं थांबण्याचं औषध आहे. आता नारदाने काय केलं? नारदाने विचार केला, मालकाचं कितीही डोकं दुखलं, मालकिनीच्या जवळ गेलं की मालकिनीला सगळं माहिती असतं. पण मालकीन असली पाहिजे. लग्न झाल्याशिवाय मालकीन येणारच नाही ना. तर मालकिनीला विचारलं पाहिजे. मालकिनीला सगळं माहिती असतं, डोकं कशानं दुखतं मालकाचं, आहे की नाही? बरोबर आहे ना? मालकाचं डोकं एका मिनिटात थांबतं, पण मालकीने जवळ औषध असतं. अरे मालक कितीही त्रासून आले, संकटातून आले, शेतातून काबाड कष्ट करून आले, मालकिनीनं फक्त चहाचा कप जरी जवळ नेला तरी मालकाचं डोकं थांबतं. बघा, मालक एकदम फ्रेश. अरे मालकीन नुसती स्माइल जरी केली मालकीनं तरी मालक एकदम खुश. बघा, आहे की नाही अनुभव आपले? इथं सगळे बसलेले मुंजे आहेत का हो सगळे? आता काही काही आहेतच, त्यांनी मनात ठरवलेलं आहे, पण बाकी सगळे झालेले आहेत ना. सगळ्यांना, बऱ्याच जणांचे आहे ना अनुभव आहेत प्रत्येकाला. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मालकीने नुसती स्माइल जरी केली तरी आपला शिनभाग जातो. मग आपण म्हणतो भाग गेला, शिन गेला, आहे की नाही? शिनभाग जातो माणसाचा. फक्त एक कप चहा करून दिला पाहिजे, आहे की नाही? मग पहिल्यांदा आपण रुक्मिणी आई साहेबाला विचारू, काहीतरी इलाज ती करेल, काहीतरी इलाज तिच्याजवळ असेल. म्हणून नारद महर्षी नारायण नारायण करत रुक्मिणी आई साहेब जवळ गेले. रुक्मिणी आई साहेबाला विचारलं, आई साहेब तुमच्या मालकाचं डोकं दुखतंय आणि तुमच्या मालकाने असं सांगितलं की ज्या भक्तांनी त्याच्या पायाची माती माझ्या डोक्यासाठी दिली, समजावं तेच माझ्या डोकं थांबण्याचं औषध आहे, तुमच्या पायाची माती द्या. रुक्मिणीला डोक्याला हात लावला. नारदा पागल झालात? माझे पती आहेत, ते माझे इष्ट आहेत, मी पतिव्रत आहे. माझ्या पायाची माती जर त्यांच्या डोक्याला लावली तर मला नरका जागा मिळणार नाही. ब्रह्मांडाचे मालक आहेत ते, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहेत ते, मी देणार नाही माती. नारद नाराज झाले. सत्यभामेकडे गेले. सत्यभामेनं तेच उत्तर दिलं, माझे पती आहेत, मी पायाची माती देणार नाही. मित्र वृंदेकडे गेले, सगळ्यांकडे 16,108 होत्या. किती? 16,000. आपली एकच बरी आहे. काही कायला ती पण नाही, आपली एकच बरी आहे. एकच चांगले महाराज, ती नाकी नऊ आणते. एकच चांगले महाराज, जास्त नाटक करायचं नाही. हा, नाटकच नाही तिथं चालत, एकच बरी आहे आपली. 16,108 जण इकडे नारद महात्मा गेले आणि नारदजीनं सगळ्यांना विचारलं, पण कोणी माती दिली नाही. मग नारदजी हताश झाले आणि मग शेवटी नारदजी देवावर प्रेम करणाऱ्या प्रेमिकेकडे गेले. कोणाकडं? राधा राणी. हा, राधा शब्द उलटा करा.
काय होतो धारा. भगवंताच्या नामस्मरणाची अखंड धारा जिच्यात वाहते तिला राधा असं म्हटलं जातं महाराज. हा भगवंताचं जी नित्य नेमानं भजन करते तिच्या चरणाच्या रजाची इच्छा देवानी करावी. देव इच्छी रज चरणाची इच्छा मातीची इच्छा भगवंताने केली. महाराज काय भजन आहेत महाराज आमच्या पागलदासजींचे. वृंदावन मध्ये राहणारे एक संत हो, म्हणजे साधा टांगा चालवायचे साधारण देह, पण देवाचे भजन म्हणून देवाचे पद म्हणून आज वृंदावन मध्ये त्यांचं साक्षात मंदिर निर्माण झालेलं आहे. देवाचं टांगा म्हणून भजन करायचे महाराज फक्त ते. पण भजन म्हणता म्हणता पद म्हणता म्हणता स्वतःचं काव्य निर्माण करून आज त्या पागल रसिका पागल नावाच्या संतांचं मंदिर झालं. काय गोड भजन आहेत त्यांचे. अरे झोप येत नव्हती, तहान हरपली भूक, हा झोप पळून गेलेली होती महाराज त्यांची. हा म्हणून त्यांनी सुद्धा म्हणावं की माणसाची अशी अवस्था झाली पाहिजे की देवाचं भजन करता करता आज जागरायनं झोपही पळून गेली पाहिजे आणि आपल्याही मुखारविंदातून निघलं पाहिजे. नींद नाय रे चैन नाय रे, नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा बेता जाय भजन करायचे. आपल्या सप्ताहाला नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. आपला अखंड असतो पण 7 दिवसाचा. ते वर्षभर परमार्थ करणारे असतात म्हणून भक्त असतात. आपणही वर्षभर परमार्थ करायचा असतो. राधा राणीच्या चरणाची इच्छा भगवंताने साक्षात करावी. काय वर्णन केले राधा राणीच्या स्वरूपाचं. राधे तेरे चरणों की गरदूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की गरदूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. इतना ही समझा उतना ही मचा मिल जाए, सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर सोडून गेला. एकदा गोकुळातून देव निघून गेले, पुन्हा गोकुळात परत आले नाहीत महाराज. राधा राणी तर भांडत होत्या देवाला, तुला प्रेमच कळत नाही. जो प्रेम गली में आई नहीं, प्रियतम
का ठिकाना क्या जाने जिससे कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम बनी में आई प्रिय तम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया वो प्रेम निभाना क्या जाने पंचमधू म्हणावं लागतं जर शुद्ध म्हटलं तर उंच स्वर लागत नाही विठ्ठल विठ्ठला 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 पांढरी दोनला म्हणणार आहे पण पांढरी दोनला म्हटलं की शिळपट कीर्तन होतं विठ्ठल ज्याचं त्यांनी भांडवल ठरवलेलं आहे आता मी पहिल्यांदाच कीर्तनात म्हटलेलं आहे म्हणून कदाचित हा प्रयत्न आणि ही ख्वाहिश होती आमच्या नागेश महाराजांची आई साहेबांची रसिक असलं पाहिजे हो महाराज हे गीत त्यांना खूप आवडतं महाराज ऐका रसिक अंतकरण पाहिजे फक्त ऐका राधा राणीच्या जवळ नारद महर्षी जातात आणि नारद महर्षी काय सर्वसामान्य आहेत वय महर्षी ही पदवी नारदांना आहे म्हणजे वीणा वाजवण्याचं काम नारद करायचे वीणा देवाने नारदाला दिला कशा करता देवदत्ताम इमाम वीणा भजन करण्याकरता दिला म्हणून नारद अखंड भजन करतात देवाचं भजन करण्यामध्ये नारद कधी चुकारपणा करत नाही म्हणून त्या नारदाचं आगमन आज भजनात होत असेल तर आपण 2 मिनिटं नारदाचं भजन नारायण टाळी नारायण श्रीमंत नारायण नारायण आणि मग नारद महर्षी देवाला म्हणतात देवा त्या राधा राणी जवळ जातात आणि राधा राणीला म्हणतात राधे तुझ्या भगवंताचं डोकं दुखायला लागलं गौडणी विव्हळल्या गौडणी आकांत करायला लागल्या आमच्या देवाचं डोकं दुखतंय अरे गौडणी राधा कृष्ण एक होते 2 नव्हते सगळ्या गौडणी आकांत करतात काय झालं देवाला कसं झालं काय झालं कसं काय डोकं दुखायला लागलं ते काय माहिती नाही पण देवाने एक काम तुमच्याकडे सांगितलेलं आहे एक काम सोपवलेलं आहे सांगा काय सोपवलेलं आहे त्यावेळी सगळ्या गौडणी म्हणायला लागल्या राधा राणी म्हणायला लागले देवा ऐका देवाने असं सांगितलं जो कोणी भक्त त्याच्या पायाची माती देवाच्या डोक्यासाठी देईल त्या पायाच्या मातीने देवाचं डोकं थांबेल नारदा एवढा उशीर लावला अरे 10 वाजून 10 मिनिटं होऊन गेलेत ना झाले बरोबर नाही कळालं तुम्हाला ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद ज्यांना नाही कळाल ते उद्या प्रसाद घेऊन तरी जा अरे आले होते त्याच वेळेस सांगायचं असतं ना देवाचं डोकं दुखायला लागलं हे घ्या माझ्या पायाची माती आणि देवाच्या डोक्याला लावा नारदाने डोक्याला हात लावला पागल झाल्या रुक्मिणी अरे पत्नी आहे त्यांची दिली नाही सत्यभामा पत्नी आहे तरी सुद्धा दिली नाही काय म्हटलं
रुक्मिणीने म्हटलं आम्हाला नरकात जागा मिळणार नाही. राधाराणी म्हणायला लागल्या नारदा ऐका, आमच्या पायाची माती लावून देवाचं डोकं थांबत असेल आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला नरकाचं दुःख भेटत असेल तर अशा हजारो नरकाचं दुःख भोगायला तयार आहे, पण आमच्या देवाचं डोकं थांबलं पाहिजे. यालाच म्हणतात देह जावो अथवा कारण की टाळ्या वाजवायला काही टोल लाका लागत नाही. म्हणून टाळ्या जोरात वाजवायच्या, अजिबात कुचरपणा करायचं नाही. झालं उद्या इथं कितीही पैसे दिले तरी तुम्ही येणार, झालं काला झाला की हा गेलं पुढच्या वर्षीपर्यंत. ऐका, म्हणून आजचा आनंद फक्त 10-15 मिनिटं राहिलेला आहे, घ्या जितका घेता येईल तितका. त्रेतायुगामध्ये राम रावणाचं युद्ध चालू असताना गंधमादन नावाचं वानर, त्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं बघा. त्याच्या शरीराचा सुगंध दरवळायचा, एवढा सुगंध दरवळायचा, कोसोदूर त्याच्या शरीराचा सुगंध दरवळायचा. त्याच्या शरीराचा एवढा सुगंध सुटला होता महाराज. त्या कुंभकर्णाला असं वाटलं की आपल्या रावण महाराजांच्या पक्षात सगळे असुरच आहेत, सगळे राक्षसच आहेत, आणि राक्षस महिना महिना आंघोळ करत नाहीत. मी राक्षसांचं बोलतोय, माणसांचं नाही. म्हणजे जे महिना महिना आंघोळ करत नाहीत ते राक्षस, अशी संगती लावली तरी चालते. आपले राक्षस महिना महिना आंघोळ करत नाहीत, म्हणून ते गंधमाद नावाचं वानर आपल्या पक्षात आलं पाहिजे, रावण महाराजांच्या पक्षात आलं पाहिजे. म्हणून ते कुंभकर्ण त्या गंधमादनाच्या जवळ गेला. ते छोटंसं वानराचं पिलू विचार, आणि त्या गंधमादनाला म्हणू लागला, रे गंधमादना, आमच्या रावण महाराजांची इच्छा आहे, तू आमच्या रावण महाराजांच्या पक्षात यावं. पक्षात हा हवं तर तुला गडचिरोलीला नेतो, तिकडं काय नाव आहे त्याचं, हा गुवाहाटीला नेतो. तिकडं नक्षलवादी भागात नाही बरं का, नाही तिकडंच नेले पाहिजेत ते. हवं तर तुला तिकडं गुवाहाटीला नेतो, जे पाहिजे ते देतो, वित्त मंत्री करतो, उद्योग मंत्री करतो, कसलेही उद्योग कर, तुला कोणीच पकडणार नाही. मग तुला काय करायचं ते कर. तुला इतक्या आमिष दाखवले महाराज त्या गंधमादनाला, पण गंधमादन ते ऐकून टाईट झाला, छाती फुगवली त्यानं. ते कुंभकर्णासमोर एवढं छोटं गंधमादन नावाचं पिलू ते टाईट झालं, आणि त्या गंधमादन नावाच्या वानराने कुंभकर्णाला म्हटलं, रे कुंभकर्णा, मला आमिष दाखवायलास? अरे तुला मी कोण आहे माहीतच नाही अजून. ऐक, मी रामाचा भक्त आहे, राम काज करिबे को
आतुर रामाचं कार्य करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. अरे मला कितीही आमिष दाखवलं तरी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी रामाचं म्हणूनच युद्ध करेन, जगेन रामाचं म्हणून, मरेन रामाचं म्हणून. पण रावणाच्या पक्षात येणार नाही. यालाच म्हणतात देह जावो हे पांडुरंगे दृढ भावो पांडुरंगे दृढ भावो पांडुरंगे दृढ भावो पांडुरंगे पांडुरंगे हो देह जावा अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो पांडुरंगे दृढ भावो पांडुरंगे दृढ भावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो पांडुरंगे दृढ भावो पांडुरंगे दृढ भावो देहाविषयी निरासक्त भावना असलेले हे सगळे भक्त आहेत महाराज. आणि या सगळ्या भक्तांची यादी आपल्या पुढे आतापर्यंत मी मांडलेली आहे. हा शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा शरीराविषयी त्यांना अजिबात अहंभाव नसतो. सत्वपती सत्व गुण बळावतो त्यांचा, आणि सत्व गुण बळावला की असंशक्ती शरीराविषयीची आसक्ती निघून जात असते. आणि मग पदार्थ भाविनी या अवस्थेत ते येत असतात. काय पदार्थ समोर आहेत काहीही भान नाही त्यांना. दहीचा सोने विदेही याच्याकरता आलेले वचन आहेत महाराज. आणि मग शेवटची तुर्यगा अवस्थेपर्यंत नाही बरं का. तुर्यगा अवस्थेचा हा भंगच नाही, तुर्यगेच्या खालचा. जर तुर्यगा अवस्थेत गेले तर मग संत झाले, आणि संत झाल्यावर मग भक्त या यादीत येणार नाही. म्हणून तुर्यगा अवस्थेच्या आधी पदार्थ भावनी सत्वापती असंशक्ती या 2-3 अवस्थेतला हा अभंग आहे. आणि मग या अभंगामध्ये आपण सुद्धा बसू शकतो. आपल्याला सुद्धा ज्या वेळेस देहाविषयी उदारता येते, उदार असणारे योद्धे क्रांतिकारक आपल्या भारत देशात जन्माला आले. एक प्रतापराव गुजरांसारखा मावळा इतिहास वाचा म्हणजे कळे. 7 मावळे शिवाजी महाराजांची आज्ञा म्हणून वेडात मराठे वीर दौडले. 7 जण वेडा अरे पागल झाले होते. देश सेवेचं व्रत धारण केलेले महात्मे योद्धे. क्रांती केली त्यांनी. आपल्या सह्याद्रीच्या दर्याकोपऱ्यात असे कितीतरी मावळे इतिहासाला माहिती नसतील त्यांची नावं. छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञाधारी सेवा करणारे आपले शरीराविषयी उदार होऊन प्राणत्याग करतात. हा पण त्यांनी विचार केला नाही माझं नाव झालं पाहिजे, मला महाराजांनी बक्षीस दिलं पाहिजे. नाही, महाराजांची काय इच्छा आहे, शिवाजी महाराजांची इच्छा आहे हे तो हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. राजांची इच्छा होती, काय इच्छा होती बोला, हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. राजांची इच्छा असेल हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं, तर आपण धर्मनिरपेक्ष जीवन कसं काय जगू शकतो. ऐका थोडं 5G वापरा. आता आपण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली लोकांनी आपल्याला गंडवलेलं आहे, आपला ब्रेन वॉश करण्यात आलेला आहे. धर्मनिरपेक्ष जीवन जगू नका. आपला हिंदू धर्म आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माचा अभिमान नसणं. धर्म तिकडं खड्ड्या जाऊ द्या, धर्माचं काही घेणं देणं नाही, याला धर्मनिरपेक्ष म्हणतात. पण धर्माचा आपल्याला अभिमान पाहिजे की नाही, जो छत्रपती शिवाजी महाराजांना होता पाहिजे. धर्माचा स्वाभिमान धर्मवीर संभाजी महाराजांना होता, म्हणून हिंदू धर्मासाठी त्यांनी प्राणत्याग केला. पण इस्लाम कबूल केला का? नाही. हिंदू धर्म आहे आपला. मग आपला हिंदू धर्म असल्यामुळं आपल्याला हिंदू धर्माचा स्वाभिमान पाहिजे की नाही, पाहिजे. स्वाभिमान ज्याचा बिंदू तोच खरा हिंदू, नाहीतर बाकी सगळे अहिंदू होण्यासाठी आता उद्यत आहे. लोक ख्रिश्चन धर्मात आता पदार्पण करायला लागले. आपल्या पानकनेर गावच्या जवळजवळ काही आर्थिक मागासवर्गीय लोक ज्यांची आर्थिक दृष्टी नाहीये, अशा लोकांना विदेशातून फंडिंग होते आणि त्या पाद्र्यांकरवी लोक त्या ख्रिश्चन मशनरीच्या माध्यमातून जाळ्यात अडकतात. आपले काही लोक त्यांच्या जाळ्यात कसे अडकतात, ते काही नाही, फक्त पाणी देतात लाल पाणी करून, स्टेरॉइड्स टाकून त्याच्यामध्ये. थोडं बरं वाटतं तुम्हाला, थोडं बरं वाटलं की तुम्हाला वाटतं माझं दुखणं गेलं, आणि मग तुम्ही त्याच्या वाऱ्या सुरू करता. असे कितीतरी लोक आहेत की त्या पाद्र्यांनी आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना फसवलं आणि ख्रिश्चन केलं. लोकांनी आपल्या घरातले देव फेकून दिले बाहेर, गळ्यामध्ये क्रॉस धारण केले काही तरुणांनी महाराज. काही नाही, उद्योग सोडले, कारण की त्या लोकांनी म्हटलं आमची मुलगी देतो, नोकरी लावून देतो. अरे तू तुझ्या जीवनावर
थोडंसं आमिष दाखवलं म्हणून तू तुझा धर्म बदलतोस, ख्रिश्चन होतोस. माझ्या धर्मवीरांचं जीवन बघ. अरे किती अत्याचार झाले त्यांच्यावर, पण धर्म परिवर्तन केलं नाही. कुठं गेलं माझ्या शंभूराजांचं चरित्र आणि कुठं गेला आजचा समाज? अरे आपला वर्ग, अरे तिकडे पादरी लोकांना बघा, ज्यावेळेस फोंड्याचा किल्ला फोडला आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याजवळचे सगळे पादरी, जे जवळपास 4 पादरी सैनिकांकरवी मावळ्यांकरवी आपल्या रायगडावरती आपल्या मावळात आणले, आपल्या राज्यामध्ये आणले. त्या पादऱ्यांना शिवाजी महाराजांसमोर मावळ्यांनी हजर केलं आणि मग त्या पादऱ्यांना शिवाजी महाराज म्हणू लागले, नालायकांनो तुम्हाला कळत नाही, आमच्या सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांना, हिंदूवासियांना तुम्ही तुमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये आणता, त्यांचं धर्म परिवर्तन करता, त्यांचं धर्मांतरण करता. आता मी तुम्हाला आमच्या हिंदू धर्मामध्ये आणतो. ते पादरी म्हणतात, महाराज आमचं शीर कलम करा, पण आम्ही हिंदू धर्म स्वीकारणार नाही, आम्ही ख्रिश्चनच आहोत, आम्हाला ख्रिश्चनच राहू द्या. बघा त्या लोकांना त्यांच्या धर्माचा किती स्वाभिमान आहे. पण आपले लोक, अरे काही तलवारीच्या धाकानं इस्लाममध्ये गेले, अजूनही इस्लाममध्ये आपलेच लोक आहेत काही काही. तुम्ही वाचा इतिहास, पब्लिक डोमेन मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, सर्च करा, तुम्हाला कळेल जग कुठं चाललंय, आपण कुठं चाललोय. लोक आपला ब्रेन वॉश करायला लागलेले आहे. लोकांच्या जाळ्यात अडकू नका. धर्मनिरपेक्षतेचे खापर आपल्या डोक्यावर फोडून आपल्याला धर्मापासून विघटित करण्याचं काम लोक करतात. हा, मतांच्या राजकारणापायी लोक आपल्याला फोडायला लागले, पण आपण जागे होण्याची आताच वेळ आलेली आहे. आपला हिंदू धर्म आहे ना, अरे सगळ्या धर्माचे राष्ट्र असतील तर हिंदू धर्माचं राष्ट्र असायला पाहिजे की नाही? म्हणून तर हे सगळे कायदे आता सुरू आहे सध्या. NRC त्याच्या करता, CA त्याच्या करता, आहे की नाही? आता माझ्याकडे वेळ नाही, तर NRC नाही तर CA स्पष्ट सांगितलं असतं म्हणजे काय होतं ते, काय आहे काय देते. त्या पाकिस्तानमध्ये आता आपले हिंदू धर्मातले लोक आहेत, त्यावेळेस 30% पाकिस्तानमध्ये लोक होते आपले, पण आता 1% राहिले, ते पण बरोबर होऊन आता त्या लोकांना फक्त आपल्या धर्मात घेण्यासाठीच NRC CA नावाचे कायदे आहेत. याचं थोडं अध्ययन करा, थोडीशी माहिती मिळवा. आणि आपले लोक आपल्या रामाचं मंदिर होऊ देत नाही, आपले लोक औरंगाबादच राहू द्या असा विचार करतात. आपले लोक आपल्या धर्माला नावं ठेवतात. महाराज आपल्याच भारतात राहून भारत तेरे तुकडे होंगे असे नारे दिल्या जातात. JNU सारख्या युनिव्हर्सिटीमधून, अरे आता एक नक्षलवादाचा पिक्चर रिलीज झालेला आहे. माझ्या तरुणांनो तुम्ही बघा, तो खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये खूप आपला ब्रेन वॉश कसा झालेला आहे हे सांगितलेलं आहे. काश्मीर फाईलमध्ये बघा, लव जिहाद नावाचे प्रकरण घडलेलं आहे. त्याच्यात आपल्या मुलींना, आम्ही आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या 20 पोरी ज्या मुसलमानाने त्यांच्या धर्मामध्ये नेल्या होत्या, त्यांच्या पोरांनी अडकवल्या होत्या लव जिहादमध्ये, 20 पोरींना पुन्हा आमच्या हिंदू धर्मात आणलेलं आहे. महाराज 20 पोरींना ज्या मुसलमान, ज्याला अरे ते ब्रेन वॉश करतात, ते पाणी प्यायला देतात, त्यांच्याकडे वशीकरण असतं. ते वशीकरण कसं थांबवायचं आम्हाला माहिती आहे, ते सगळं आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही त्या पोरींना आपल्या हिंदू धर्मामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आपल्याही गावामध्ये कदाचित एखादी श्रद्धा जन्माला आली नाही ना, तपासा बरं का. श्रद्धा तिथे दिल्लीत होते असं नाहीये, तिचे 35 फ्रीज मध्ये तुकडे सापडतात दिल्लीमध्ये. कदाचित ती श्रद्धा महाराष्ट्रात जन्माला आली नाही ना. महाराष्ट्रात कदाचित हिंगोली जिल्ह्यात, सेनगाव तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या परिवारात तर एखादी श्रद्धा नाही ना. खात्री करा, आपल्या मुलीकडे लक्ष ठेवा. एखादा अफजल विनोद म्हणून आपल्या घरात शिरला नाही ना, आपल्या मुलीची जवळीकता साधत नाही ना. खात्री करा, काळ खूप भयानक आहे, येणारे काही वर्ष खूप भयानक आहेत. म्हणून आपण धर्मनिरपेक्ष नाही आहोत, आपण धर्मसापेक्ष आहोत. आपला हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माविषयी आपल्याला स्वाभिमान पाहिजे. आपल्याला स्वाभिमान असतो आपल्या इष्टिटीवर, पण इष्टिटीवर स्वाभिमान नसावा. अरे मी किती श्रीमंत आहे याच्यावर स्वाभिमान नसावा. मी हिंदू धर्मात जन्माला आलो याच्याविषयी स्वाभिमान असावा. ना दौलत पे शोहरत, ना दौलत पे गर्व करते हैं, ना शोहरत पे गर्व करते हैं. किया है भगवान ने हिंदू बनकर पैदा, इसलिए अपने हिंदू होने पर गर्व करते हैं. गर्व से कहो हम हिंदू है, स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहे. त्या हिंदू धर्मासाठी छत्रपती धर्मवीर शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांनी आपलं बलिदान दिलं. हो हा, त्यांना आरामात जीवन जगता आलं असतं, पण त्यांनी नाही जगलं. देहाविषयी ते उदार होते, शूर होते, सरदार होते. त्यांना काही भीती नव्हती महाराज देहाची, म्हणून कदाचित त्यांच्याकरता ही वचन निर्माण झाली असावी. शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती, देव धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार माला काय कुणाची भीती. काही भीती नव्हती त्यांना. धर्मवीरांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. कसे तुकडे तुकडे केले ऐका. इखलास खानाने पकडलं. तरुणांनो लक्ष द्या. इखलास खानाने पकडलं, साखळदंडाने राजाचे दोन्ही हात बांधले आणि
औरंगजेबाच्या दरबारात हजर केलं. आता काही दिवसापूर्वी बलिदान दिवस होता बघा. हा, मला वाटतं 8 तारखेला होता. आणि तो बलिदान दिवस आमच्या तरुणांनी साजरा करावा. का तर साजरा याच्यासाठी, आमच्या छत्रपती धर्मवीरांनी धर्मासाठी जर आपलं बलिदान दिलं असेल तर आम्ही सुद्धा बलिदान दिवस नाही, बलिदान मास साजरा केला पाहिजे. 1 महिन्यापर्यंत आपण व्रत धारण केलं पाहिजे. जसं नवरात्रीमध्ये जसं एकादशीचं व्रत, तसं दाढी करायची नाही, आपले नख कापायचे नाहीत, किंवा राजासाठी एखादं काहीतरी व्रत धारण करायचं 1 महिन्यासाठी. काही लोक असे निष्ठावंत आहेत की 1 वर्षापर्यंत बलिदान मास साजरा करतात. सचिन पाटील सर्च करा युट्यूबला, 1 वर्षापर्यंत ते बलिदान मास साजरा करतात बघा. हा, त्याग असतो महाराज. त्याग असल्याशिवाय, कुठेतरी धर्माविषयी स्वाभिमान असल्याशिवाय ज्वलंत हिंदुत्व प्रगटच करता येत नाही माणसाला. त्या माणसांचे व्हिडिओ सर्च करा, फॉलो करा, त्यांचे विचार बघा, कसली माहिती आहे सचिन पाटलांविषयी. ऐका. आणि मग संभाजी महाराजांना पकडलं. इको कमी करा. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारात हजर केलं. औरंगजेब समोर आला. संभाजी महाराजाला म्हणायला लागला, रे संभा, बोल खजाना कहाँ पे छिपा के रखा है, इस्लाम कबूल कर ले, जो चाहे वो मिलेगा, जे पाहिजे ते देतो. पण संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन केलं नाही. मग टॉर्चर करायला सुरुवात झाली. किती टॉर्चर केलं, किती त्रास, किती वेदना दिल्या राजांना. ऐका, आपल्याला ऐकूही वाटणार नाही, पण ऐकल्या पाहिजेत. महाराज, राजांना किती छळलं त्या लोकांनी. इतकं छळलं महाराज. राजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. चटका लागला, साधा चटका, पाणी घेताना आंघोळीला. तर आपण विव्हळतो, आपण ऐक करतो, पण राजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, अशी सगळी साल निघून गेली असेल. जी शिल्लक राहिलेली होती, आलू उकडल्यानंतर जसा सोलतो ना, तशी संभाजी महाराजांच्या शरीराची सगळी साल सोडली. सगळे कातडे काढून टाकले राजाच्या अंगावरचे. एवढंच नाही, इसकी जुबान बहुत बोलती है, काढ दो इसकी जुबान, म्हणून जीभ सांशीनं उपटून काढली महाराज. कदाचित कुत्र्या मांजरांना ती खायला घातली असेल. एवढ्यावर अत्याचार थांबत नाही. 2 हबशी पुढे धजावले. राजा संभाजी महाराज म्हणजे वाघाचा छावा होता, वाघाचा बछडा होता. त्यांच्या समोर जायला हिम्मत नव्हती, पण इकडून आदेश होता इखलास खानाचा, औरंगजेबाचा, म्हणून थरथर कापत पुढे धजावले. आणि तप्त सळया, त्या 2 सळया राजांच्या डोळ्यामध्ये खूप असल्या, तरी सुद्धा 1 इंच सुद्धा राजे माग हटले नाही. कारण की वाघाचा छावा म्हणजे माझा धर्मवीर संभाजी महाराज होते. हा, 1 सेकंदही डगमगले नाही. बुबुळ बाहेर काढले महाराज. हा, अंगावरचे सगळे कातडे काढून टाकले. एवढंच नाही, 1 कवड्याची माळ शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या गळ्यात घातलेली होती. आठवण म्हणून. कवडाची माळ कशा करतात बाबा, हे शरीर माझं नाहीये, कवडी मोल आहे, फक्त धर्मासाठी, देशासाठी, या प्रजेसाठी खर्च करायचं, म्हणून कवड्याची माळ शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने संभाजी महाराजांच्या गळ्यात घातलेली होती. ऐका आता, इखलास खान ती कवड्याची माळ तोडतोय. माझे राजे कासावीस होतात. आणि मग माझे राजे इखलास खानाला म्हणतात, अरे इखलास, ही कवड्याची माळ माझ्या आबासाहेबांची शेवटची आठवण आहे रे, निदान ती तरी शिल्लक राहू दे, ती तरी तोडू नको रे. माझ्या आबासाहेबांची आठवण आहे ती, शेवटच्या क्षणाला त्यांची आठवण म्हणून त्यांनी माझ्या गळ्यात दिली होती. तोडून टाकली महाराज. अरे क्रूर झालेले ते लोक असतात, त्यांना काही घेण देण नसतं आपल्या भावनेचं. तोडून टाकली इखलास खानाने ती माळ. शेवटपर्यंत इतकी वेदना झाली, इतकी वेदना दिली त्यांना. 40-42 दिवस तुकडे केले संभाजी महाराजांच्या शरीराचे. तरी सुद्धा संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन केलं नाही. त्यांच्या तोंडातून शेवटपर्यंत एकच वाक्य बाहेर पडले, काय? अरे जगेन तरी हिंदू म्हणून, मरेन तरी हिंदू म्हणून, पण इस्लाम स्वीकारणार नाही, नाही, नाही. म्हणून राजांकरता कदाचित हे वाक्य खर्च झाले असतील. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी हो देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो
संतांची यादी, या सगळ्या शूरवीरांची यादी आपण नित्यनेमाने लक्षात ठेवा. या लोकांनी आपल्या देहाचा विचार केला नाही. संभाजी महाराज, शिवाजी महाराज, प्रतापराव गुजर आपले जे कारसेवक आहेत त्यांनी सुद्धा देहाची पर्वा केली नाही. म्हणून कदाचित त्यांच्याकरता पांडुरंगी दृढ भाऊ आता चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा हा माझा नियम तू चालू ठेवावा. कारण की माझ्या वदनामध्ये तुझं नाम आहे, वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम, बाकी काही मागायचं नाही. हा 10 वर्षच नाही, अखंड सप्ताह चालू ठेवण्याचा नियम आमच्या ग्रामस्थांनी सुरू केलाय. म्हणून हा नियम सुद्धा आमचा असा चालू राहू दे देवा. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. एकदा सर्वांनी ज्ञानोबरायांचं भजन करायचं आणि कीर्तनाला पूर्णविराम. दोन्ही हात वर करा. माझ्या माऊलीच्या दरबारामध्ये जे सुख आहे ते कुठंच नाही. माऊलीचं नाव घेतलं की जीवनात सगळं सुख मिळतं बघा. दोन्ही हात वर करायचे. झालं 1 मिनिटाचं कीर्तन आणि कीर्तनाला पूर्णविराम. माझ्या पाठीमागं सर्वांनी हे भजन करा. आता सगळ्यांनी आपल्या व्हिडिओ काढा. ज्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी स्टेटसला ठेवा. उद्या सगळ्यांच्या स्टेटसला आता हेच दृश्य दिसलं पाहिजे. आमच्या सिंदगीमध्ये किती भव्य दिव्य सप्ताह या लोकांनी केला. सगळ्यांच्या स्टेटसला, इंस्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, दोन्ही हात वर एकदम लंबे बघा. सगळ्यांनी करा. माता माय मावल्या सगळ्यांनी आमच्या स्टेटसला उद्या हेच दृश्य असलं पाहिजे. सगळीकडे सेनगाव तालुक्यात, हिंगोली जिल्ह्यात हे दृश्य दिसलं पाहिजे मोबाईलमध्ये. सगळ्यांनी माझ्या पाठीमागं भजन करायचं. ज्ञानोबराया माझा